बाहेर सोडायचं आहे. अगदी लागोपाठ सोडायचं आहे, गॅप ठेवायचा नाहीये. संपूर्ण पोटातून श्वास बाहेर आला पाहिजे. पूर्ण 2 मिनिटं चालू राहू द्या. हा श्वास बाहेर जात असताना पूर्ण टॉक्झिन्स बाहेर पडले आहेत शरीरातून. सर्व मनातील इमोशन्स मधील पॅटर्न्स बाहेर पडले आहेत, डिझॉल्व झाले आहेत. आपले सर्व आधीचे विश्वास पूर्णपणे विरघळून गेले आहेत. सुंदर पॉझिटिव्ह विश्वास, आपल्याला जे हवं आहे तसे निर्माण झाले आहेत. श्वास बाहेर फेकत फेकत हे सुद्धा फील करायचं आहे. या श्वासासोबत माझे सर्व निगेटिव्ह पॅटर्न्स डिझॉल्व झाले आहेत. माझे सर्व पूर्वीचे ब्लॉक झालेले इमोशन्स बाहेर पडलेत. माझे विश्वास, जुने विश्वास, परंपरागत आलेले विश्वास, माझ्या पूर्वीच्या सोलमध्ये उमटलेले विश्वास जे मला घातक ठरतात, जे माझ्या हिताचे नाही, ते सर्व बिलीफ थेरपी पूर्ण डिझॉल्व झालेली आहे. पूर्ण श्वास बाहेर जोरात फेकायचा आहे. 2 मिनिट झाल्यावर पटकन थांबायचं आहे आणि नॉर्मल श्वास होऊन द्यायचा आहे. जे काही आपण बाहेर फेकलंय ते पूर्ण अनुभवायचं आहे. आता शरीर किती शुद्ध, नवीन ऊर्जेने, नवीन पॅटर्न्स, नवीन विश्वास याने पूर्ण भरून गेलं आहे. आता आपल्याला नो रेजिस्टन्स, नो एक्सेप्टन्स मोडमध्ये यामुळे राहता येत आहे. पूर्ण आपला स्वाध्याय चालू आहे दिवसभर. मध्यम मार्ग पत्करण्याचा, न्यूट्रल राहण्याचा, तटस्थ होण्याचा पूर्ण फील करायचं आहे. आता ओंकार म्हणायचा आहे. अजिबात मोठा दीर्घ ओंकार म्हणायचा नाहीये. सोपे सोपे छोटे छोटे ओंकार हळू आवाजात म्हणायचे आहे. तुम्ही स्वतः म्हणायचे आहे.
प्रत्येक ओंकार म्हणताना जाणीवपूर्वक श्वास घ्यायचा आहे आणि एक्झेल करत करत ओंकार म्हणायचा आहे. ओम एक 2-3 ओंकार 2-3 मिनिट ओंकार झाल्यावर एकदम शांत बसायचं आहे आणि आपलं मेडिटेशन श्वासावरचं लक्ष चालू ठेवायचं आहे. श्वासाकडे बघत बघत ध्यान चालू ठेवायचं आहे. तुम्हाला जेवढा वेळ शक्य होईल तेवढ्या वेळ असं ध्यान करत राहायचं आहे. असं ध्यान करत करत जर तुम्ही झोपलात तर झोपेत सुद्धा ध्यान घटणार आहे. आपोआप झोपेत सुद्धा ध्यान घटणार आहे. अशा या ओंकार ध्यानाने आपल्याला खूप खूप चांगल्या चेतनेमध्ये नेलं आहे. आपल्या चेतनेचा विकास अतिउत्तम होऊन आपण परम आनंद उपभोगत आहोत. परम शांती.